पार पडत असताना जवळजवळ आपल्या गावामध्ये बरीचशी कामं मामाच्या विकास निधीमधून आपल्या गावासाठी मंजुरी झाली आणि ते पूर्णत्वात पण पूर्ण झाले आहे. आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण सर्व कामाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी केलेला आहे. मंचावर उपस्थित असलेले जिंती गावचे नितीनराजे भोसले, बाळकृष्ण सोनवणे, गिरंजी वकील, आमच्या टाकली सोसायटीचे राममामा दंकेकर, जाधव साहेब, आमच्या गावचे सरपंच सुग्रीव बाबा, तात्या पाटील, सतीशराव शेळके आणि सर्वच उपस्थित मान्यवर आणि बंधूंनो, या ठिकाणी बऱ्याच जणांनी काही गोष्टी या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये मामाच्या बाबतीमध्ये सांगितलेल्या आणि वस्तुस्थिती खरी आहे की ज्यावेळेस एखादी गोष्ट मामा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना या बारीक सारीक गोष्टी मामाच्या खरंच लक्षामध्ये राहतात आणि त्याचा पाठपुरावा मी अनेक वेळा सांगितलं. ज्यावेळेस आम्ही आदिनाथ कारखान्याचा पॅनल उभा करत होतो त्यावेळेस मामांनी पुन्हा आम्ही एकत्र आलो. वास्तविक पाहता मी मनाने मामा बरोबरच आहे, परंतु काही गोष्टीमध्ये सर्वांना माहिती आहे की आम्ही सुद्धा जिथं मामा काम केलं तिथं प्रामाणिकच काम केलं. कुणी त्याला गाव साक्षीला आहे, आम्ही गद्दारी कधी करत नाही. परंतु ज्यावेळेस आदिनाथ कारखान्याचा विषय त्या समोर आला, प्रामाणिकपणे आम्ही अख्ख्या तालुक्याला सांगत होतो आणि त्यांनाही बंधून आपण सांगत होतो की बाबा आदिनाथ कारखाना हा तुमच्या अखत्यारीतला विषय नाहीये. हा कारखाना फक्त संजय मामा किंवा पवारच चालवू शकतात हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु आपल्या तालुक्यातलं पुन्हा राजकारण त्याला गटातटाचं आलं आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा आम्ही आम्ही एकत्र काम करायला लागलो. बंधूंनो सगळे साक्षीला आहे. 6 महिन्यापूर्वीच आदिनाथ कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये दिला तालुक्याने. काय अवस्था आहे आज? सोन्याचा दूर निघाला का? साधा राखेचा दूर निघाला नाही तर सोन्याचा लांबच राहिला. म्हणजे बंधूंनो, मामा शेतकऱ्याच्या चुलीतून सोन्याचा दूर काढणार होते, त्याच्या प्रपंचातून दूर काढणार होते आणि हे कारखान्याच्या चिमणीतून सोन्याचा दूर काढणार होते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या तालुक्याने पुन्हा एकदा चांगल्या माणसाचं नेतृत्व गमावलेलं आहे. त्याची खंत नाही बंधूंनो, कारण मामा विकासाला महत्व देणारी लोक ती. मी 10 वेळा सांगितले की बाबा आपल्या गावामध्ये जलजीवन योजनेतून 88 लाख रुपये आलं. मामा ती योजना तुमच्याच हस्ते आपण भूमिपूजन केलं, ते चालू पण झाली. 2 वॉटर स्कीम गावाला मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे दोन्ही गावाचं डायव्हर्शन आम्ही केलं. 24 तास पाणी गावाला स्वच्छ मिळतंय. हे तुमच्या सहकार्यातूनच झालेलं आहे. आज आपण इथं जे उद्घाटन केलं सांस्कृतिक भवन, की आमच्या गावामध्ये दत्त जयंतीचा उत्सव फार मोठा असतो. 7-8 हजार लोक मामा इथं असतात आणि आम्हाला इथं मंदिर एक महामारुतीचं मध्येच होतं. ते पूर्वसनच्या काळामध्ये झालेलं होतं आणि त्याच्यामुळे ते मंदिर काढून आम्ही इथं हनुमानाचं मंदिर या ठिकाणी केलं. बऱ्याच जणांनी इथं देणगी स्वरूपात दिले. सुरेश पिंटू कोकाटे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चिरंजीवानी या ठिकाणी आतलं सगळं या ठिकाणी व्यवस्था केली आणि मामाने तुम्हाला सांगतो 12.5 लाख रुपये त्या ठिकाणी आपलं समोरचं स्टेज, एक हॉल झाला आणि संडास बाथरूम सहित आपण त्या ठिकाणी व्यवस्था केली. भविष्यामध्ये जर कोणाचं काही लग्न कार्य असेल, काही मोठे कार्यक्रम असतील तर मामा आम्ही त्या ठिकाणी ते मोफत त्या ठिकाणी देणार आहोत. फक्त त्यांनी तिथली व्यवस्था स्वच्छता ठेवावी. त्याच्या साईडला पण अजून तसंच आपण एक हॉल आणि एक संडास बाथरूम जर केलं तर आम्हाला या ठिकाणी मोठं प्रशस्त असं कार्यालय या ठिकाणी मामा झालेलं आहे. दुसरं तुम्ही गणपतीचं मंदिर या ठिकाणी आता आपण जे उद्घाटन करून आलो, आता डॉक्टरने बी सांगितलं आणि ते पण मान्य करतील, कितीतरी आमदारांनी किंवा बऱ्याच नेत्यांनी त्यांना शब्द दिलं. आम्ही लोकवर्गणीतून आधी काही तिथं थोडस तो मंदिर बांधलं होतं मामा आणि नंतर आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपीचं गणपती मंदिर या युवकांची चांगली मोठी श्रद्धा होती आणि सर्वांनी त्या ठिकाणी मामाने तो शब्द ऐकला आणि तिथं देखील 7 लाखाचं मंदिर आज आपण तिथं ते गणपतीचं मंदिराचं उद्घाटन केलं. बोलाई मंदिर की आमच्या गावामध्ये तानवडी फॅमिली आहे आणि त्यांनाच ते बोलाई आहे. पुरातन काळापासून ते मंदिर आहे. पण मामा त्या ठिकाणी तुम्ही त्याला 7 लाख रुपये मंदिर त्या दिला आणि ते मंदिर पण पूर्ण झालं. दुसरं आमच्या गावाच्या समोर एक भोजलिंग मंदिर आहे, ते सुद्धा भोजलिंगाच्या मंदिराला तुम्ही 7 लाख रुपये दिले. तिथला पण सभा मंडप मामा पूर्ण झाला. आज आपण बघितलं मराठी शाळेच्या पुढे पेविंग ब्लॉक जे झालंय ते मामाच्या निधीतूनच 7.5 लाख रुपये त्या ठिकाणी त्या पेविंग ब्लॉकला दिले आणि ते ठिकाणी काम मामा झालेले.
आमच्या गावाला सगळ्यात मोठी अडचण स्मशानभूमीची होती मामा. आणि त्या स्मशानभूमीमध्ये कंपाऊंड नव्हतं, तिथं बसायला व्यवस्था नव्हती. आणि त्या ठिकाणी मामाने जवळजवळ त्याला 16 लाख रुपये दिले. आणि त्या ठिकाणी मामा ते काम पण आम्ही पूर्ण केलेलं आहे. सगळं गाव त्याला साक्षीला आहे. कंपाऊंड टाकलंय. आज तिथं आम्ही बोर घेतलेलं आहे, तिथं पाण्याची व्यवस्था केली आहे, तिथं पेविंग ब्लॉक टाकलंय. आणि चांगलं असं तिथं स्मशानभूमीचं पण आपण त्या ठिकाणी मामाच्या सहकार्यातूनच झालेलं आहे. सागर गोष्टी वस्तीच्या तिथं पण मामाने 5 लाख रुपये देऊन मुरमीकरण त्या ठिकाणी केलंय. आणि आत्ताच आम्ही कात्रज गाव, आपलं कात्रज स्टेशन ते कात्रज गाव, अतिशय तुम्हाला सांगतो त्या गावाला जाण्यासाठी फार मोठी अडचण. आज त्या गावातली लोक सांगत होती की 30 वर्षापूर्वीची अडचण आदरणीय संजय मामाच्या त्या ठिकाणी 2 किलोमीटर तिथे 80 लाख रुपये मामाने मंजूर केले. आणि तोही रस्त्याचं काम आज आपण चालू केलेलं आहे. म्हणजे इतका निधी मामा आमच्या ग्रामपंचायत झाल्यापासून कधी आला नाही. मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष आपल्याच सहकार्यातून झालेलो होतो. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतोय दत्त मंदिर आम्ही क क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घेतलं. आणि मग हे सभा मंडप आणि बाकीची कामं आम्ही त्या तीर्थक्षेत्र आराखड्यामधून या ठिकाणी मंजूर केली. जवळजवळ तुम्हाला सांगतो मामा, समोरचं पण आम्ही ते वॉटर स्कीम आपण या ठिकाणी त्या माध्यमातून आणली. मागं स्वयंपाकासाठी आपण एक हॉल केलेला आहे की या ठिकाणी भाविक भरपूर येतात. आमच्या गावामध्ये दत्त जयंती हीच गावाचा आमच्या ग्रामदैवत आहे. आणि त्या ग्रामदैवताच्या दत्त उत्सव आमचा मेन उत्सव असल्यामुळं सर्व गाव पोहे पाहुणे सगळे एकत्र येतात. आणि त्याही ठिकाणी मामा आपल्या सहकार्यातून हे सगळं काम झालेलं आहे. आज तुम्ही बघताय की जिल्हा परिषद मध्ये काही आपल्या पूर्वी सदस्य होऊन गेले. कुणी बी आपल्या भागातल्या एका तरी गावातल्या लोकांनी मला हात वर करून सांगायचं की ह्या सदस्यांनी हे काम या भागामध्ये करून दाखवलं, असं एक तरी गाव मला दाखवा. बंधूंनो, गेली 5 वर्ष त्या सदस्य होत्या की मी या गावामध्ये हे काम केलं. मी जिल्हा परिषद सदस्य होतो, उपाध्यक्ष होतो, मामाच्याच आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करत होतो. गावामध्ये आम्ही मामा त्या ठिकाणी आपल्या सहकार्यातून काम केलेलं आहे. कात्रजचं तुम्हाला सांगतो रेस्ट हाऊसचं काम अख्खा आपण केलेलं आहे. तिथं त्या आणि चक्राला वाल कंपाऊंड केलं. त्या तुम्हाला सांगतो कात्रजच्या निळकंठेश्वरला मी 25 लाख रुपये जिल्हा परिषद मधून त्या ठिकाणी निधी दिला. तिथं वॉटर सप्लायची स्कीम दिली. पांढरा चिंचोलीमध्ये जे आज वॉटर स्कीम आहे ते मामा त्या काळामध्ये आपण आज कात्रज चिंचोलीचं गाव इथं असेल साखीला सरपंच असतील त्या ठिकाणी 40 लाख रुपयाची वॉटर स्कीम आपण केली. आणि जे आमच्या समाज कल्याणमध्ये जे मागासवर्गीयासाठी जी योजना असते मामा, एक तरी गावात कोणी सांगावं की फुटका तांबे तरी 5 वर्षामध्ये आला का? मामा आमच्या गावामध्ये धनगर समाज असतात जेवढे काही ज्यामध्ये लाभार्थी असतील एकही घर शिल्लक राहिलं नाही की त्याला आम्ही ते योजनेचा लाभ दिला नाही. आज मला कुणी सांगावं 5 वर्षामध्ये की आपल्याला साधा फुटका तांबे तरी समाज कल्याण मध्ये आला का? कृषी खात्यातनं कोणी त्यांच्या शिफारशीने काय आलं का? मग नुसतं लग्न समारंभाला मिरवायचं, कोणाच्या तरी घरी जायचं, कुठेतरी नाव ठेवणीच्या कार्यक्रमावर हजर राहायचं, ह्याच्यासाठी पद नसतात. परंतु जो त्या ठिकाणी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, तुमची पण एक जबाबदारी असते. कुठेतरी टाइमपास करायचा, तुम्हाला त्यातलं काही कळालेलं नाही. आणि प्रशासनामध्ये नेहमी तिथं पाठपुरावा केल्याशिवाय बंधूंनो काही कळत नाही. मी मामाचा आदर्श नेहमी का सांगतो, या माणसांच्या डोक्यामध्ये वारंवार त्याच कल्पना असतात. आणि आपण काय करतो, गाव लेवलच्या गावगुंड्या करतो. परंतु यांच्यामध्ये काम करण्याचा जो काही एक वेगळा तरीका आहे, वेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा करायचा, ते काम कसं प्रशासनामध्ये कसं बसवायचं, त्याला कशी प्रशासकीय मान्यता घ्यायची आणि त्याचा पाठपुरावा करून लोकांना रिझल्ट द्यायचा, अशा पद्धतीनं काम करणारी माणसं आहेत. आम्ही सुद्धा बोलतो म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस काम केलेलं आहे, पण म्हणूनच आम्ही बोलतो. आज तुम्हाला सांगतो डिक्सलच्या आपल्या पुलाच्या बाबतीमध्ये मध्ये मामा थोडं काही झालं आणि पूल आमचा बंद करून टाकला. त्या ठिकाणी तालुक्याचे प्रतिनिधी पण गेले आणि रस्ता बंद करून मला फोन आले की रस्ता बंद झाला. मामा त्या ठिकाणी आपल्याला मी रात्री 12 वाजता फोन केला. मामाने त्या ठिकाणी अधिकाऱ्याला फोन केला की बाबा त्या भागातल्या लोकांच्या अतिशय अडचणी एकमेव रस्ता आहे आणि जो रस्ता आहे तो जो रामवाडी मार्गे तो मामा अतिशय आज ओसाचं जर बघितलं तिथं 2-2 किलोमीटर तिथं लाईन लागलेली आहे. आणि कसं आमचं तिथून पेशंट जाणार. आणि म्हणून मामाने त्या ठिकाणी रात्री त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला की बारीक गोष्टी तुम्ही बघू नका, दुर्लक्ष करत चला, त्या भागातली फार मोठी अडचण आहे. मग आम्ही सगळे मामा एकत्र आलो. त्या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस काम केलं. तिथं पुलावरल्या आमच्या भोई समाजाने, कात्रज असेल, चिंचोली टाकळीच्या लोकांनी, पोरांनी तिथं रात्रंदिवस काम केलं आणि तो आम्ही खर्चातून तो बोगदा बुजवला आणि 4 दिवसामध्ये रस्ता चालू केला. रात्री 12 वाजता मामाला फोन केला. मामा म्हणलं तेवढा अधिकाऱ्याला तुम्ही सांगा, आबा काही काळजी करू नका,
तुम्ही चालू करा, माझ्या लेवलवरती मी सांगतो. आणि आज रस्ता तो जो चालू आहे तो फक्त मामाच्या कृपेमुळे चालू आहे. बंधून हे कुठंतरी आपण सुद्धा आत्मसात केलं पाहिजे. आज लिचरचा पूल म्हणजे आपला, तुम्हाला सांगतो, आपल्या पश्चिम भागाची अस्मिता आहे. आणि तो जर पूल बंद झाला तर तुम्ही कल्पना करा, अंदमान निकोबार सारखं बेट आपलं या तालुक्यातलं झालं असतं, गाव झालं असतं, भाग झाला असता. परंतु त्या ठिकाणी मामाने 55 कोटी रुपये अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मंजूर केलं, वर्कऑर्डर काढली आणि तो पूल आज तुम्हाला सांगतो काम चालू आहे. मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच काही गोष्टी झाल्या. मामाने पण त्या ठिकाणी मिटिंग लावल्या होत्या. त्या पुलाचं जे इस्टिमेट आहे ते जुन्या पुलाला जे काय खोदून त्याला कॉन्क्रिटिंग करावं लागतं आणि खालनं तो पिलर उभा करावा लागतो. पुन्हा मामाने त्याच्यामध्ये सूचना दिल्या, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं आणि आता ज्या पद्धतीनं कुगाव जो शिरसोडी जो पूल आहे, जो पाण्यामध्ये काम चालतंय, त्याला आता मंजुरी घेतलेली आहे आणि जानेवारीमध्ये बंधून ते काम होतंय. पाण्यामध्ये तो पूल तयार होणार आहे आणि 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला अतिशय चांगला मार्ग की पुण्याला आपण या ठिकाणी 1.5 तासामध्ये पोहोचू अशा पद्धतीची व्यवस्था होणार आहे. डायरेक्ट पुण्या टाकळी मार्गे करमाळ्याला एसटी चालू होणार. बंधूंनो, ह्या ज्या गोष्टी आहेत हा विचार करा तुम्ही की आपण सुद्धा कुठेतरी आम्ही बोलत नाही ह्याचा अर्थ आम्ही काही करत नाही असं नाही. आमचा पाठपुरावा सतत चालू असतो. पण जी काही लोक असतात कुणाच्या लग्नाचा कार्याचा, आम्ही पण लग्न कार्य अटेंड करतो, नाही असं नाही. परंतु आम्ही जी आमच्यावर जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडत असतो. गावाला पण माहिती आहे आम्ही ज्या ज्या काही गोष्टी इलेक्शन मध्ये बोललो, ग्रामपंचायतीच्या असतील, बाकीच्या इलेक्शनला जे जे काय आम्ही बोललो मामा ते करूनच दाखवलेले आणि आम्ही त्याच पद्धतीने गावामध्ये राजकारण करतो, समाजकारण करतो. कुठेही आम्ही राजकारण करत नाही. गटातटाचं जे राजकारण असलं तरी त्या गोष्टी आम्ही तिथल्या तिथं सोडून देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना घेऊन आम्ही बरोबरीने चालतो. आज कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा मामा या भागातून आम्हाला एकमेव अडचण होती. आज गेली 17 वर्षापासून 18 वर्ष झाला मी बारामती अग्रोच्या त्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि आज आमचा भाग पश्चिम भाग, आज आमच्याकडे इथं टोळी ट्रॅक्टर बघायला नव्हता. आज 450 ते 500 वाहन आपल्या भागातून त्या ठिकाणी युवक काम करायला लागले. आज जवळजवळ 300-350 स्टाफ तिथं काम करतोय आणि त्याही माध्यमातून तुम्हाला सांगतो बंधूंना आपण चांगल्या पद्धतीने या भागामध्ये काम केलेलं आहे. आज इथं ऊसाची प्रचंड उपलब्धता आहे. आम्हाला सुद्धा वाटलं होतं की मामाच्या नेतृत्वाखाली आदिनाथ कारखाना एक चांगला चालल्यानंतर एक तालुक्यातली संस्था आहे. आज बघा तुम्ही दोन्ही कारखाने आपल्या तालुक्यातले बंद आहेत. बंधूंनो, जर ही अंबालिका बारामती अगोदर नसती तर डोळ्यापुढे चित्र ठेवा काय अवस्था आपली झाली असते. आज तर लोक मामा पुन्हा त्या केळीकडे वळाली, केळीनी मामा लोकांचं कंबरड मोडलेलं आहे. एकमेव हक्काचं ऊस पीक आहे आणि त्याही पिकाला तुम्हाला सांगतो या तालुक्यातली कुठल्याही आजी माझी कुणी न्याय देऊ शकलं नाही. हे वस्तुस्थिती आहे. उद्या राजकारणात काय होईल, तुम्ही मतदान द्याचाल नाही द्याचाल तो भाग नाहीये, आम्हाला काही फरक पडणार नाही. पण सातत्य बंधून वास्तव पण तुम्ही स्वीकारलं पाहिजे. वास्तव मध्ये आज परिस्थिती बघा, आज आदिनाथ कारखान्याची काय हालत झाली. आज तुम्हाला 6 महिन्यामध्ये त्याचा लिलाव निघाला. मामा आम्ही देखील कोर्टात गेलो, शेवटी कोणी तिथं टेंडरच भरलं नाही, पुन्हा ते पोस्टपोन झालं आणि हे सांगतात बाबा की आम्ही चालूच करणार. अजून मी मला एक जणाचा फोन आला की म्हणजे डाक म्हणजे चालूच करणार आहे. म्हणजे तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय का त्यांचा झालाय मला काही कळत नाही. पण मला एक सांगा, घराला जरी चालू करायचं म्हटलं तरी आपल्याला महिना लागतोय डागडुजी करायला मामा, आणि ही कारखान्यामध्ये काम चालू आहे. मग आता काम करायला तर नोटीस दिली, मग काय लढ्यातलं माणसं काम करून डागडुजी करतात काय माहिती. म्हणजे आम्हाला कुणी काही गोष्टी बोललं तर त्याचं का वाईट वाटत नाही. म्हणतो वस्तुस्थिती आहे. तुम्ही कारखान्यामध्ये सबसेल अपयशी ठरला. तुम्हाला असं वाटत होतं की बाबा कारखाना आम्ही चालू करून दाखवू, मामा आला तर मामा हटणार नाही, मामा त्या पद्धतीत चालवत, तिथं पुन्हा त्याला बारामती एवढं सपोर्ट करतोय. पण तुम्ही तुमच्या राजकारणासाठी एका संस्थेचं का वाटोळं केलं, हा माझा जाहीर सवाल आहे. आज तुम्हाला सांगतो काही लोकांनी सुद्धा बाकीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा कारखान्याच्या नावावर मतं मागितली. तुम्हाला एवढे पैसे कारखान्याला आले, शासनाने पैसे दिले, तरी सुद्धा तुम्ही संस्था चालू करू शकत नाही. म्हणजे ह्या गोष्टीचं दुःख आहे. बंधूंनो, सातत्याने विचार करा. आपण कुठेतरी ह्या सगळ्यात नाही म्हणून आज आपला प्रपंच व्यवस्थित आहे, आपण एकामेकाला बोलतोय. आज हे लोकांनी अशा पद्धतीने जर राजकारण भविष्यात केलं तर आपल्याला पुन्हा एकदा वाईट दिवस येतील. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो भक्कमपणे पाठीमागं आम्ही राहणार आहे. कारण आमच्या ज्या जबाबदाऱ्या ज्या कारखाने टाकले तिथं सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सुद्धा कारखानदारी चालवतोय. मामा कालच आम्ही आज 3100 रुपयाने आम्ही पहिला हप्ता या ठिकाणी उद्या वर्ग करतोय, पहिला हप्ता म्हणून बारामती अगोदर, आणि उद्या तो खात्यावर जमा होईल. आणि अशा पद्धतीने भविष्यात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बंधून काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज या ठिकाणी मामाने जवळजवळ मामा हिशोब केला नाही 1,53,00,000 रुपये टाकळी सारख्या गावामध्ये मामाने 2 वर्षामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये 5 वर्षामध्ये दिलेले आणि त्याचं आज उद्घाटन
कारण ती आपली जबाबदारी आहे. ज्या माणसाने दिलं त्याचं नाव गौरव कौतुक केलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा मामा मी आमच्या गावकऱ्याच्या वतीने सगळ्या भागातल्या वतीनं तुमचं जाहीर असा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.